नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत ना? आम्ही पण बरे आहेत. आणि मरणाचा पाऊस पडला, गारगार हवा सुटली. आणि मला एक विचारायचे, हे मिरचीला असं का होतंय बरं? इथपर्यंत ती मिरची चांगली आणि असे हेच होते, दुमडल्याने पानं जळाल्यासारखे. असे 2-3 रोप झालेत. मी बरेच तयार करते फुलापर्यंत येते आणि फुलं पिवळे होऊन पडून जातात, मोठे होतच नाही. तिसरं झाड आहे. काय होतंय काय कळतच नाही मला. कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आता ह्याच्यात लावलंय चवळीचं लावलंय ह्याच्यात. आता आणि एक आलंय हे आपलं काय म्हणतात ते, संत्रीचं झाड आलंय. मस्त तुळस आली, पपई आली. आणि ही पण झाड काय झालं, असंच वाढलं मोठे पानं झाले. आणि थोडं मोठं झालं की एकदम असं दुमडून चुरगळूनच ते कसलं तरी झालं, नाही का, बोकडं आकडल्यासारखं. बोकड्या का आकड्या काहीतरी म्हणते ते झालं. आणि मी काय केले, सगळे पानं काढून टाकले. ते परत फुटले असं. तर ही कुठला का आहे ती मला काही कळत नाही. आणि ह्याच्यावर उपाय काय आहे ती मला कळत नाही. कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं लावली चवळी लावले तर झालंय टाकून एक 2-4 दिवस. तर असं आलंय 2-4 दिवसात, 5-6 दिवस झाले. इथपर्यंत 2-2 पानावर आली. म्हणून मी त्या पण कुंडीत टाकली, कारण त्याच्यात ते शेंगाचं लावलं होतं, शेंगा काढून टाकल्या. तर मला हे मिरचीचंच काय होईल ते कळलं नाही. कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.